हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज आहे 12 तारीख आणि परवा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तर जयंतीनिमित्त उद्या आमच्याकडे म्हणजे 13 तारखेला आहेत प्रोग्राम, बायकांचे खेळ वगैरे आणि लहान मुलांचे गेम्स वगैरे आहेत. देन 14ला परत जयंती आहे, पुन्हा 18-19ला आमच्याकडे प्रोग्राम्स आहेत ना. तर उद्याच्या प्रोग्रामसाठी काही तयारी करायची आहे, जसं की गेम्स जे ठेवले आहेत त्याच्यासाठी काय काय सामान आणायचं, त्याचं साहित्य आणायचं आहे गेमचं. त्यासाठी आम्ही चालले मार्केटला. मी नाही येते, दीदी आणि हां मी आणि वहिनी आहे ती चालले आम्ही मार्केटला. चलो बाय बाय बाय. येते आम्ही आलो आहे मार्केटला आणि आमची केस वगैरे बघा. बिचारी वहिनी थकली आहे कारण ती जॉबवरून आली आहे म्हणून. त्यामध्ये पण आम्ही मार्केट करतो की आम्हाला अर्धं सामान मिळालं आणि अर्धं सामान नाही मिळालं. उद्याच्या गेमसाठी आम्ही ते बटाटे घ्यायला आलो आहे आणि आम्हाला ना ह्याच्यामध्ये हवाला बटाटा मिळाला, ज्याच्यामध्ये ह्याला बनायचं होता आंबा पण तो बनलाय बटाटा. आंब्याचा आहे हा ब्लॉगर. त्याला बनायचं होता आंबा पण तो बनलाय बटाटा. यार सी भारी आहे ना. आम्ही त्याच्याकडून घेतली आहे. हा पोचली आहे मी घरी. फॅनच्या खाली असं टोक राहावं. खूप सामान माझ्याकडे, पूर्ण पिशवी भरून सामान. एवढा आवाज येतोय तिला की बाबा दीदी आली, आपण पुढे म्हणून येत नव्हती. आली ना मी. थँक्यू सो मच. आता मी जाते विकायला. खूप उपकार. आता मी विकायला. झोलेवाली आहे झोलेवाली. कसं वाटतंय बघू जरा इकडे बघ. आणि आम्ही इथे लावले कंदील. आणि इथे काय चाललंय टाइमपास. काय चाललाय? हॅलो तरी बोला. ब्लॉगर ब्लॉग हॅलो तरी बोला. दिसतोय दिसतोय. चलो बाय बाय. आले बाबा फायनली घरी. माहिती आहे आम्हाला. किती छान बोलली ती माझी बहीण. मला कसं बोलली तू दाखव जरा. अगं हेडफोन बॉक्स मॅन करत होती असं बोलायची. आणि इथे चालू आहे भीम जयंतीची तयारी. 14 एप्रिल दिन भाग्याचा. 14 एप्रिल दिन भाग्याचा. जन्माला दिनांचा वादी. आहो जन्माला दिनांचा वादी. भीम जयंती आली र दादा. भीम जयंती आली. The next day. इथे चाललंय काय. आमची घाई चालली आहे की पटापट पटापट आवरायचं सगळं आणि खाली जायचं. आणि हिचं काय चाललं बघा. मोदी म्हणते. आणि माझी समूह मला हेल्प करते रांगोळी काढण्यासाठी. थँक्यू समूह. चलो आता मी लावते तोरण. आम्हाला अजून लाईटिंग करायची आहे, तोरण करायचं आहे, बरंच आहे. ते ह्या साईडला लावेल मी, ते तिकडे लावेल आणि इथे मध्ये थोडं लावावं लागेल. आणि देन हे असं जे कंदील आहे ते आम्हाला आतमध्ये, आमच्याकडे 2 कंदील आहेत तर आतमध्ये एक लावायचं. जोरदार करायचं. लावायचं कसं हे मी बघ.
मागे आहेत ना. हा बरोबर. फालतू झाली. उद्या 14 एप्रिल आहे, तर आता आम्ही तयारी करतोय. म्हणजे उद्या जास्त टेन्शन नाही राहणार की सकाळी लवकर म्हणजे करायचं आहे. कसं लावतेस बघू दे. तेव्हा असं लावते. हां बरोबर लावते ना. बरोबर लावते ग. चालूच आहे मग आम्हाला. ये क्या हो रहा है भाई, लग ही नहीं रहा. अय्यो त्यांना सॉरी. इथे वरून ते हे पडलं तोरणाचं आणि रांगोळी पुसली गेली आहे. आणि आमच्या समूची रिॲक्शन. सॉरी समू. आता मी पडले असते, हे पडलं नसतं, मी पडले असते. हा ना. खूप सारे अथक परिश्रम ना ग. अथक परिश्रमानंतर हे तोरण लागलं आमच्या घराला, दाराला. मेहनत आहे भाई, मेहनत आहे, खूप जास्त मेहनत आहे. चलो पोरी रांगोळी काढतील, तोपर्यंत मी बाकीचं करून घेते. कारण मला जायचं खाली जे संध्याकाळी जे लेडीजचे आणि लहान मुलांचे जे प्रोग्राम्स आहेत त्याची थोडीशी तयारी करायची. चलो मी समृद्धीने रांगोळी काढते ॲक्च्युली, पण मी फक्त तिला बघून कॉपी करते कलर आणि त्याचा व्हिडिओ जसं वाटेल की मीच काढते. बस तिने काढली. हाय तरी करा, मी ब्लॉग चालू केला आहे. आलाय हाय, चांगला आलाय. इथे आम्ही बदामाचे तुकडे करायला गेलो, त्याची झाली आहे पावडर. आता मी त्याच्यात मिक्स करायची. चालेल, छान होईल ना, छान होईल. एवढे सगळे मेहनत घेतात तर छान होईल. काय बोलताय? नाव खराब करू नको. मी अजूनपर्यंत सांगितलं नव्हतं की ती आईने पावडर केली, त्यांनीच सांगितलंय. आमच्या इथे कंप्लेंट चालू आहे की 1-1 लिटरची बॅगेची पिशवी द्यायची, तर इथे दिल्या अर्धा लिटरची. 40 पिशव्या झाल्या. 20 पिशव्यांचे एक्स्ट्रा काम. ह्याचं काय चाललंय? तो पण हेल्प करतोय बिचारा मागापासून. त्याच्यावर लक्ष ठेवा. हेल्प करता लगेच असे खाऊन बोल, नाही खाणार बोल. अगदी जोरदार तयारी चालू आहे सगळ्यांची. हो छान होईल. ही खीर आमच्या सोसायटीतर्फे ठेवलेली आहे दीपज्योतीकडून. जे पंचशीलच्या जेवढ्या लेडीज येणार आहेत किंवा जेवढे लोक येणार तेवढ्या समोसे पण मागवले. हे आत्ता समजलं आम्हाला. आणि त्याचं एवढं सगळं सामान, एवढं सगळं सामान दिले. मज्जा है ना. भीम जयंती म्हणजे आपला सण, आपली मज्जा असते ना. दिवाळी, दसरा, दिवाळी सगळं एकदाच. मी करंजा करते, पण माझ्या कोण आता हात लावायला मागत नाही. हात लावायला पण मागत नाही, म्हणून मी करतच नाही. आम्ही चाललो रांगोळी काढायला आणि त्याच्यामध्ये असं खूप मस्त काहीतरी आमची किरणू बोलले. बोल परत एकदा. सगळी तकलीफ आम्हालाच आहे. म्हणजे तिचं पण पोट दुखतं खूप जास्त आणि माझं पण दुखतं, म्हणून ती बोलते सगळी तकलीफ आपल्यालाच आहे. आपण काय माहित कोणत्या जन्मी आपण काय माहित कोणत्या जन्मी कोणतं पाप केलंय. तुलाच माहित, आपल्यालाच माहित. काय माहित, कोणाला माहिती? देवाला माहित ना. देवाला माहित. चला कुठे पण काय पण बोलत ती.
सगळ्यांचं लक्ष इकडे लागतं. बाबा आता काय चालल्याची मस्ती कळत नाहीये मला तर. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड कमेंट ऑल्सो. इथे बघून बोलावं, इथे बघून बोलावं माणसांनी. लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. सबस्क्राईब. ये क्या है? फालतू आहेत दोघ्या पण. काय निर्जला दीदी कशाला आम्ही साफ केलं आम्ही हा हॉल. तिथे आम्हाला ठेवायचं डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमा वगैरे. ठीक आहे. आणि ते लोक येणार आहेत वंदनेसाठी. तर झालं असं की आम्ही इथून लादी वगैरे पुसल्याने फॅन जो असतो तो लावायला विसरलो. म्हणून मग आता ते मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल किया गया. मग ह्याच्याने सुकवून मी आतमध्ये चालले. हा नाही घेणं तू आया. लाइटिंग करतोय आम्ही. लाइटिंग होतच नाहीये. 4चा कार्यक्रम होता. 4:30 वाजले. अजून कोणी आलेलं नाहीये. तयारीच नाही अजून. आणि हे जे आहे उरलेलं ते मी असं खाली असं प्रॉपर असं सोडणार असा विचार करते. बघूया फायनल. 1 hour later. आम्ही झालो रेडी आणि हा आहे आमचं फायनल लुक. म्हणजे असं असेल ते. तर आता 4चा प्रोग्राम होता. इथेच वाजता 5:15 झालं. किती 6 वाजले. आम्ही चाललो आता है ना. बाय बाय.